मध्ये दुरुस्ती केली जाते आणि त्या वस्तू काय केल्या जातात पुन्हा विक्री केल्या जातात. त्यानंतर पुढचा प्रकार आपण काय सांगितलं अधिकृत किरकोळ आता अधिकृत किरकोळ व्यापारी म्हणजे काय या ठिकाणी सांगितलं होतं की काय विशिष्ट उत्पादनाच्या मालाची विक्री करणारे अधिकृतपणे नेमलेले म्हणजे या ठिकाणी आपण सांगितलं होतं की काय की या ठिकाणी आता त्या ठिकाणी आपण सांगू शकतो की काय किती किती आता या वस्तूची विक्री करणारा त्या तालुक्यामध्ये काय केले जातात एकच त्या ठिकाणी एकाच शहराला त्या ठिकाणी काय केले जाते सहभागी केलेली त्याशिवाय ती वस्तू कोणीही घेणार नाही म्हणजे त्या ठिकाणी त्या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये त्या वस्तूची विक्री करण्यासाठी काय केलेलं असतं अधिकृत विक्रेता त्या ठिकाणी नेमलेला असतो म्हणजे ते व्यापारी एखाद्या विशिष्ट उत्पादकाच्या मालाची विक्री करण्यासाठी नेमलेले असतात. मग त्या ठिकाणी संच असते त्या ठिकाणी कपडे धुण्याची मशीन असते सिस्टीम असते गाडी असते त्या गाडी असते किंवा त्या ठिकाणी ट्रॅक्टर असते किंवा कुठल्याही वस्तू असते तर अशा कुठल्याही वस्तूंसाठी त्या ठिकाणी त्या उत्पादकाला काय केलं जातं त्या अधिकृत विक्रेत्याची त्या ठिकाणी काय केलेली असते नेमणूक केलेली असते त्याशिवाय कुठल्याही व्यक्तीकडे ती वस्तू दुसरीकडे विकणार नाही म्हणजे त्या उत्पादकाकडूनच काय केलेला असतो तो अधिकृत विक्रेता त्या ठिकाणी निवडलेला असतो आणि त्याचा मोबदला म्हणून त्याला काय केलं असतं चांगल्या प्रकारचं कमिशन देखील त्या ठिकाणी प्राप्त होत असतं. मग त्यानंतर आपण बघितलं होतं की काय विशिष्ट प्रकारचा माल विकण्याची किरकोळ त्याच्यामध्ये आपण काय सांगितलं होतं की काय विशिष्ट प्रकारचा माल विकण्याची किरकोळ मग या ठिकाणी काय सांगितलं की दुकानदार काय विशिष्ट प्रकारच्या मालाची विक्री करतात ते एकाच उत्पादनाच्या विविध प्रकार त्या ठिकाणी ठेवतात म्हणजे या ठिकाणी खेळण्याचं दुकान असेल तर त्या खेळण्याच्या दुकानामध्ये फक्त आपल्याला काय दिसून येते खेळण्याची म्हणजे विशिष्ट प्रकारचा माल विक्री करणारे किरकोळ दुकान मग त्या ठिकाणी प्लास्टिकची वस्तू असतील घड्याळ असतील पुस्तके असतील किंवा साड्या असतील तर या ठिकाणी अशा त्यांच्या वस्तूंच्या विविध असतात परंतु निवड करण्याचे स्वातंत्र्य दुकानाच्या त्या ठिकाणी काय दुकानदारांना किंवा ग्राहकांना अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी लहान प्रमाणावर विक्री करणारा लहान प्रमाणावर किरकोळ व्यापार करण्याचे व्यापारी आपण त्या ठिकाणी आता यानंतर आपल्याला व्यवहार करायचे तो म्हणजे मोठ्या प्रमाणावर किरकोळ व्यापार करणारे
मालाची विक्री त्या ठिकाणी करत असतात. जसे किरकोळ व्यापारामध्ये आपण सांगितलं होतं की काय विशिष्ट प्रकारच्या आणि ठराविक प्रकारच्या वस्तूंची काय करतात ते विक्री करतात. तसं या ठिकाणी हे जे काही मोठ्या प्रमाणावर व्यापार करणारे हे जे काही व्यापारी आहेत ते काय करत असतात विविध प्रकारच्या वस्तूंची त्या ठिकाणी काय करत असतात विक्री करत असतात. म्हणजे मोठ्या या ठिकाणी जे व्यापारी मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवतात शिवाय त्या ठिकाणी विविध प्रकारच्या विविध मालाची देखील काय करत असतात विक्री करत असतात आणि आपला उद्योग धंदा देखील काय करत असतात व्यवस्थितपणे सांभाळतात. त्यांना मोठ्या प्रमाणावर किरकोळ व्यापार करणारे व्यापारी या ठिकाणी बघितला आता या ठिकाणी ही मोठ्या प्रमाणावर व्यापार करणारे जे काही किरकोळ व्यापारी आहेत हे कशामुळे अस्तित्वात आलेले आहेत तर आपण त्या ठिकाणी आज बघतो की काय औद्योगिकरण झाले शहरीकरण झाले आणि शहरांची संख्या काय झालेली आहे आता वाढली. मग शहरांची संख्या वाढल्या कारणाने किंवा शहरीकरणामुळे हे व्यापारी काय झालेले आहेत तर उदयास त्या ठिकाणी आलेले आहे आणि हे व्यापारी काय झालेले आहे शहराच्या वेगवेगळ्या परिसरामध्ये त्या ठिकाणी काय करत असतात आपली दुकाने त्या ठिकाणी लावत असतात. मग या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर किरकोळ व्यापार करणारे व्यापारी यांचे प्रकार कोणकोणते आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला पहिला प्रकार बघायचा आहे तो म्हणजे काय एक छत्री दुकान. बघा मोठ्या प्रमाणावर व्यापार करणारे जे काही किरकोळ व्यापारी आहेत त्यामध्ये पहिला प्रकार आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे काय एक छत्री दुकान. आता एक छत्री दुकान म्हणजे नेमकं काय हे बघत असताना त्या ठिकाणी डिपार्टमेंटल ऑफ स्टोर्स या ठिकाणी आता त्या ठिकाणी स्टोर्स म्हणजे काय किंवा डिपार्टमेंटल स्टोर म्हणजे काय तर या ठिकाणी काय सांगितलं एकाच इमारतीमध्ये विविध प्रकारच्या खात्याद्वारे विभागातून विविध प्रकारच्या मोठ्या प्रमाणावर काय केले जाते मालाची विक्री केली जाते त्याला म्हणतात एक छत्री दुकान असे म्हणतात. म्हणजे या ठिकाणी जे काही व्यापारी आहे या आपण जे काही म्हणतो छत म्हणतो किंवा जो काही स्लॅब आहे तो स्लॅब कसा असतो एकच असतो म्हणजे त्या दुकानाचं छत जे काही आहे ते कसं असतं तर त्या ठिकाणी एकच असतो आणि या दुकानात प्रत्येक खाते किंवा विभागातून विशिष्ट प्रकारच्या मालाची देखील काय केली जाते विक्री केली जाते. हे देखील लक्षात घ्या की हे जे काही एक छत्री दुकान आहे या एक छत्री दुकानामधून काय केलं जातं विशिष्ट प्रकारच्या जे काही प्रत्येक विभाग आहे मग त्या ठिकाणी काय केलं जातं या एक छत्री दुकानामध्ये प्रत्येक विभाग त्या ठिकाणी काय केलं जातं पाडला जातो आणि प्रत्येक विभागातून त्या ठिकाणी काय केलं जातं विविध प्रकारच्या वस्तूंची त्या ठिकाणी काय केली जाते विक्री केली जाते म्हणजे विशिष्ट प्रकारच्या मालाची विक्री केली जाते. दुकानातील प्रत्येक खाते विभाग याचे नियोजन व्यवस्थापन या ठिकाणी एकच असतं म्हणजे या ठिकाणी प्रत्येक विभागातून विशिष्ट प्रकारच्या मालाची विक्री जरी केली जात असते तरी त्या विभागासाठी काय केला जातो त्या ठिकाणी विभाग प्रमुख त्या ठिकाणी नेमला जातो आणि त्या विभाग प्रमुखांवर नियंत्रण ठेवणारा त्या ठिकाणी काय असतो एकच व्यक्ती त्या ठिकाणी असतो म्हणजे एकाच व्यवस्थापनाकडून त्या ठिकाणी काय केलेलं असतं व्यवस्थापन त्या ठिकाणी केलं जातं. म्हणजे हे देखील लक्षात ठेवा की दुकानातील प्रत्येक खाते विभाग याचे नियोजन व्यवस्थापन हे एकच व्यवस्थापक त्या ठिकाणी करत असतो आणि ते मोठ्या प्रमाणावर निरनिराळ्या वस्तूंची विक्री करत असतात. म्हणजे या एक छत्री दुकानामध्ये त्या ठिकाणी काय केलं जातं वेगवेगळे विभाग पाडले जाते. आता या ठिकाणी आपल्याला माहिती की काय आपल्या शाळेमध्ये स्टोर आहे या ठिकाणी आपण बघतो काय एका विभागात कपडे असतील एका विभागात त्या ठिकाणी काय असतील वह्या पुस्तके असतील किंवा त्या ठिकाणी खाऊच्या वस्तू असतील किंवा अशा अनेक वस्तू त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात म्हणजे त्या ठिकाणी आपण काय केलेलं आहे वेगवेगळे विभाग त्या ठिकाणी पाडण्यात आलेले आहे आणि प्रत्येक विभागासाठी त्या ठिकाणी एक विभाग त्या ठिकाणी झालेला आहे आणि या विभागावर विभागावर त्या ठिकाणी नियंत्रण ठेवणारा एकच व्यवस्थापन त्या ठिकाणी असतो. म्हणजे या ठिकाणी बघून झालं पाहिजे की यांनी तयार खाद्यपदार्थ तर अशा अनेक त्या ठिकाणी विभाग असतात परंतु त्यावर व्यवस्थापन
दुकान भरणारी व्यक्ती एकच त्या ठिकाणी असते हे देखील त्या ठिकाणी सांगितलं. मग या ठिकाणी आपण सांगू शकतो की काय जसं आपल्याला कपडे घ्यायचे असतील तर आपल्याला वेगळ्या दुकानात जावं लागतं, खेळणी घ्यायची असेल तर पुन्हा वेगळ्या दुकानात जावं लागतं, भाजीपाला घ्यायचा असेल तर पुन्हा वेगळ्या दुकानामध्ये जावं लागतं. असं या एक शेती दुकानामध्ये होत नाही. एकदा का जर त्या एक शेती दुकानामध्ये आपण गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला सर्व वस्तू काय होतात एकाच ठिकाणी प्राप्त होतात. प्रत्येक विभागामध्ये काय असते वेगवेगळ्या वस्तू त्या ठिकाणी विक्री केली जाते. मग या ठिकाणी आपल्याला एक शेती दुकान सोडून दुसऱ्या दुकानामध्ये जाण्याची आवश्यकता भासत नाही. आणि आज त्या ठिकाणी शहरीकरण वाढले, लोकांचा धावपळीचं जीवन झालेलं आहे. अशा वेळी वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्यासाठी त्यांना वेळ नसतो. मग अशा वेळी ते काय करतात वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्यापेक्षा त्या एक शेती दुकानामध्ये गेले की सर्व वस्तू काय करतात त्या ठिकाणी एकाच वेळी खरेदी त्या ठिकाणी जातात. म्हणजे त्यामुळे काय होतं त्यांचा वेळ देखील त्या ठिकाणी काय होत असतो वाचत. मग या ठिकाणी बघा या एक शेती दुकानाची व्याख्या त्या ठिकाणी काय करण्यात आलेली आहे. मग एक शेती दुकानाची त्या ठिकाणी पहिली व्याख्या काय केलेली आहे. एका छताखाली विविध वस्तू असलेले किरकोळ व्यापार करणारे एक मोठे दुकान म्हणजे काय एक शेती दुकान म्हणजे बाकी काय त्यांचं फक्त छत एक आहे स्लॅब खाली नाही परंतु या ठिकाणी काय केलं जातं अनेक वस्तूंची काय केली जाते विक्री केली जाते. म्हणजे विविध वस्तू असलेले किरकोळ व्यापार करणारे एक मोठे दुकान त्या ठिकाणी भरलेले तर त्याला काय म्हणतात एक छोटे दुकान. मग या ठिकाणी दुसरी व्याख्या काय सांगितली आहे एकच मालकी हक्क असणारे एका छताखाली अनेक दुकान संघटित एकत्रित करणारे दुकान म्हणजे काय तर एक छोटे दुकान हे देखील लक्षात की एक छत्री दुकान म्हणजे काय तर एकच माणूस आपण मी तुम्हाला सांगितलं होतं की काय विभाग जरी वेगवेगळे असले खेळणीचे विभाग वेगळे असतात विभाग वेगळा असला त्या ठिकाणी शौचा विभाग वेगळा असला त्या विभागासाठी काय केलेलं असते प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या व्यक्तींची नियुक्ती केलेली असते आणि त्या व्यक्तींवर नियंत्रण ठेवणारी व्यक्ती कोण असते एकच असते. म्हणजे व्यवस्थापक हा काय असतो तर त्या ठिकाणी एकच असतो. म्हणजे एकच मालकी हक्क असणारे एकाच छताखाली विविध प्रकारचा माल विविध प्रतीचा माल सेवा ग्राहकांना दिल्या जातात आणि ग्राहकांना त्या ठिकाणी काय केलं जातं एक शेती दुकान अनेक संघटित एकत्रित करणारी दुकाने होत. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक दुकानाच्या आणि विभागामध्ये वेगवेगळ्या वस्तूंची काय केली जाते विक्री केली जाते. मग आता त्या एक शेती दुकानाचे आपल्याला बघायचे वैशिष्ट्य आता पहिलं वैशिष्ट्य या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की या एक शेती दुकानाचं खरेदीबाबत सुविधा एक शेती दुकानाची संकल्पना बघितल्यानंतर आपल्याला बघायचे त्याची वैशिष्ट्ये. मग पहिलं वैशिष्ट्य या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की खरेदीबाबत सुविधा. आता खरेदीबाबत सुविधा म्हणजे नेमकं काय एक शेती दुकानात एकाच छताखाली काय केलं जातं मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचा माल विविध प्रतीचा माल व सेवा ग्राहकांना दिल्या जातात. ग्राहकांना एकाच छताखाली विविध मालाची खरेदी वेगवेगळ्या किमतीत करता येऊ शकते. म्हणजे या ठिकाणी मी जसं सांगितलं होतं की या ठिकाणी जे काही ग्राहक आहेत त्यांना कपडे घ्यायचे त्या ठिकाणी खाऊ देखील घ्यायचं आहे किंवा अजून त्या ठिकाणी किराणा देखील भरायचा आहे. मग अशी वेळी त्यांना प्रत्येक वेगवेगळं दुकान शोधावं लागेल. जसं आता त्या ठिकाणी एक छत्री दुकान भरलेलं मग आता एक छत्री दुकानामध्ये आल्यानंतर त्यांना या सर्व वस्तू काय मिळेल एकाच ठिकाणी भेटणार आहे. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या दुकानामध्ये जाण्याची आवश्यकता नाही म्हणजे या ठिकाणी बाकी काय एक छत्री दुकानात एकाच छताखाली मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी विविध प्रकारचा माल विविध प्रतीचा माल त्या ठिकाणी काय होणार आहे सेवा ग्राहकांना दिल्या जाणार आहे. म्हणजे एका छताखाली ग्राहकांना काय मिळणार आहे विविध प्रकारच्या वस्तू खरेदी करण्यासाठी त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे ग्राहकांना वेगवेगळ्या दुकानात वेगवेगळ्या वस्तूसाठी फिरावं लागणार नाही. त्यांना एक शेती दुकानामध्ये आलं की त्याच ठिकाणी सर्व वस्तू काय होणार आहे खरेदी करता येणार आहे. त्यानंतर सांगितलं बघा की या ठिकाणी सांगितलं की काय मध्यवर्ती व्यवस्था
व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय? या ठिकाणी काय सांगितलं आहे की एक छत्री दुकानात सर्व विभाग स्वतंत्रपणे त्या ठिकाणी आणि पण सर्व विभागाचे व्यवस्थापन नियंत्रण मानवी मध्यवर्ती ठिकाणी केलेली असते. म्हणजे या एक छत्री दुकानामध्ये विभाग जरी वेगवेगळे असतील, दैनिक विभाग असेल, जाहिरात विभाग असेल, खाऊचा विभाग असेल, कपड्याचा विभाग असेल, हे विभाग जरी वेगवेगळे असले तरी या विभागांवर नियंत्रण ठेवणारी व्यक्ती ही कशी असते? एकच असते. त्या प्रत्येक विभागामध्ये एक एक व्यक्ती किंवा विभाग प्रमुख त्या ठिकाणी नेमलेला असतो आणि या विभाग प्रमुखांवर नियंत्रण ठेवणारी व्यक्ती जी असते एकच व्यक्ती त्या ठिकाणी व्यवस्थापन त्या ठिकाणी असतो. म्हणजे हे देखील लक्षात ठेवा की एक छत्री दुकानात सर्व विभाग स्वतंत्रपणे असतात. सर्व विभागाचे व्यवस्थापन नियंत्रण मालकी मध्यवर्ती ठिकाणी केंद्रित असते. म्हणजे या ठिकाणी उदाहरण दिलं मग की काय जाहिरात विभाग असेल, हिशोब विभाग असेल, नवीन भरती करणे असेल, हे सर्व विभाग एकत्रित एका छताखाली केंद्रीय व्यवस्थापनाने नियंत्रित केले जातात. म्हणजे या सर्व विभागांवर नियंत्रण ठेवणारी व्यक्ती तर एकच त्या ठिकाणी असते. त्यानंतर सांगते बघा विविध प्रकारचा माल इंग्लिश तिसरं त्या ठिकाणी वैशिष्ट्य काय सांगितलं आहे विविध प्रकारचा माल इंग्लिश म्हणजे या ठिकाणी काय सांगितलं आहे एक छत्री दुकानात विविध प्रतीच्या ट्रेडमार्कच्या नक्षीच्या रंगाच्या अनेक प्रकारच्या वस्तू ग्राहकांना पुरविल्या जातात. म्हणजे हे जे काही विभाग आहे या विभागामध्ये त्या ठिकाणी एकाच प्रकारच्या वस्तू उपलब्ध असतात तर त्या ठिकाणी विविध प्रकारच्या अनेक प्रकारच्या वस्तू काय केलेल्या असतात विक्रीसाठी त्या ठिकाणी ठेवलेल्या असतात. म्हणजे ट्रेडमार्कचे असेल विविध नक्षीचे असेल रंगाचे असेल म्हणजे विविध प्रकारच्या वस्तू म्हणजे ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू त्यांच्या आवडीनुसार काय करता येतात तर खरेदी त्या ठिकाणी करता येत असतात. त्यानंतर चौथं सांगितलं बघा विशेषीकरण पुढचं त्या ठिकाणी काय सांगितलं आता विशेषीकरण. आता विशेषीकरण म्हणजे नेमकं या ठिकाणी काय सांगितलं आहे एक छत्री दुकानात प्रत्येक विभागातून स्वतंत्रपणे त्या ठिकाणी मालाची विक्री केली जाते. हे जे काही एक छत्री दुकान आहे या एक छत्री दुकानातून काय केलं जातं जे काही विभाग त्या ठिकाणी केलेले असतात या प्रत्येक विभागातून काय केलं जातं विशिष्ट प्रकारच्या मालाची विक्री केली जाते. उदाहरण काय दिलेलं आहे ज्या वस्तूंचा विभाग भाजीपाला असेल फळे असतील त्या ठिकाणी स्वयंपाकघरातील वस्तू असेल तर अशा वेगवेगळे विभाग त्या ठिकाणी असतात आणि या प्रत्येक विभागातून त्या ठिकाणी काय केलेले असते वस्तूंची विक्री केली जाते. म्हणजे एक छत्री दुकानात प्रत्येक विभागातून काय केलेलं असतं स्वतंत्रपणे विशिष्ट मालाची विक्री केली जाते. म्हणजे प्रत्येक विभागातून विशिष्ट प्रकारच्या मालाची काय केली जाते विक्री केली जाते. त्यानंतर पाचवं सांगितलं बघा मध्यवर्ती ठिकाण. पाचवं त्या ठिकाणी काय सांगितलं आहे आता मध्यवर्ती ठिकाण. आता मध्यवर्ती ठिकाण म्हणजे नेमकं काय या ठिकाणी काय सांगितलं आहे की एक छत्री दुकान हे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी काय झालेले असते स्थापन झालेले असते आणि शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी स्थापन झालेले असल्या कारणाने ग्राहक आपल्या सवडीनुसार वेळेनुसार मालाची त्या ठिकाणी खरेदी करत असतात. म्हणजे या ठिकाणी ग्राहक सहजपणे येऊ शकतात व त्यांच्या गरजेनुसार त्या ठिकाणी काय करत असतात खरेदी त्या ठिकाणी करत असतात. म्हणजे अशा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी काय केलेले असते या एक छत्री दुकानाची स्थापना केलेली असते. हे लक्षात ठेवा ठिकाण या ठिकाणी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी काय केलेले असते या एक छत्री दुकानाची स्थापना केलेली असते. त्यानंतर सांगितलं बघा प्रचंड भांडवल
पुढचं काय सांगितलं आता प्रचंड भांडवल आपण सांगितलं जगाला सर्वसाधारण मोठ्या प्रमाणावर व्यापार करणारे किरकोळ व्यापार आता मोठ्या प्रमाणावर व्यापार करायचा म्हणजे त्यांना भांडवल सुद्धा कसं लागणार आहे मोठं लागणार कारण आपण याचे प्रस्ताव बघत असताना किंवा सुरुवात बघत असताना काय सांगितलं होतं की या ठिकाणी हा एक छत्री दुकान जर आपल्याला सुरू करायचं असेल किंवा मोठ्या प्रमाणावर व्यापार करणारे किरकोळ व्यापारी यांच्यासाठी भांडवल देखील कसं असतं मोठ्या प्रमाणात हवं असतं म्हणजे हे लक्षात ठेवा की एक शेती दुकानासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवलाची गुंतवणूक आवश्यकता असते मग इमारत कर्मचारी वर्गाचा पगार असेल आणि त्या ठिकाणी ते इमारत बांधायची असेल ज्याला एक शेती दुकान तर त्याच्यासाठी सुद्धा त्याला भांडवल कसं लागणार आहे मोठं आता या ठिकाणी कर्मचारी सुद्धा त्याला कसे करावे लागतात मोठ्या प्रमाणात कर्मचारी त्यांची त्या ठिकाणी आवश्यकता असते आणि या ठिकाणी त्यांना सुद्धा त्या ठिकाणी वेतन त्या ठिकाणी द्यावं लागतं विविध प्रकारच्या मालाच्या साठा करावा लागतो म्हणजे माल खरेदीसाठी सुद्धा काय लागतं त्याला भांडवलाची आवश्यकता असते जाहिरात असेल विजेसाठी भांडवलाची आवश्यकता असते म्हणजे या प्रत्येक गोष्टीसाठी त्याला काय असते मोठ्या प्रमाणात भांडवलाची आवश्यकता असते म्हणून या ठिकाणी काय सांगितलं आहे की जर आपल्याला हे एक छोटी दुकान सुरू करायचं असेल तर याच्यासाठी मोठ्या प्रमाणात काय लागत असते भांडवलाची आवश्यकता भासत असते त्यानंतर सातवं सांगितलं बघा उधारीची सुविधा सातवं काय सांगितलं आहे आता उधारीची सुविधा नाही जसं घाऊक व्यापारी काय करतो उधारीची सवलत देतो किरकोळ व्यापारी देखील काय करतो उधारीची सवलत देतो तसं या ठिकाणी हे जे काही एक छत्री दुकान आहे या एक छत्री दुकानाचं शेवटचं वैशिष्ट्य काय सांगितलेलं आहे की उधारीची सुविधा आहे. आता उधारीची सुविधा नाही म्हणजे नेमकं काय की एक छत्री दुकानात रोखीनेच काय केली जाते मालाची विक्री केली जाते मग त्या ठिकाणी ते मालाची विक्री लोक पैशाने करतात किंवा त्या ठिकाणी क्रेडिट कार्ड असेल किंवा त्या ठिकाणी क्रेडिट कार्ड स्वीकारतात परंतु उधारीची सवलत त्या ठिकाणी देत नाही हे देखील एक महत्त्वाचं वैशिष्ट्य या ठिकाणी सांगितलं आहे की एक छत्री दुकानामध्ये वस्तूची खरेदी करत असताना त्या ठिकाणी काय करावं लागतं आपल्याला तर रोख पैशातच काय करावं लागतं व्यवहार करावा लागतो किंवा त्या ठिकाणी डेबिट कार्डचा देखील काय करू शकतो आपण वापर करू शकतो परंतु या ठिकाणी या एक शेती दुकानामध्ये त्या ठिकाणी उधारीची सवलत दिली जात नाही अशा प्रकारे आजच्या तासाला आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यापार वगैरे किरकोळ व्यापार जे काय आहे त्यामध्ये एक शेती दुकान एक शेती दुकानाची वैशिष्ट्य खरेदीवर सुविधा मध्यवर्ती व्यवस्थापन विविध प्रकारच्या माल विक्रीसाठी दिले जातं विशेषीकरण असेल मध्यवर्ती ठिकाण असेल किंवा प्रचंड